नमस्कार. मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही सकाळी गावी घरी पोचलो. आज आमच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काडसिद्धेश्वर महाराजांचा पालखी सोहळा होता. आम्ही पटापट फ्रेश होऊन मंदिरात सकाळच्या आरतीला गेलो. आरती झाली आणि प्रसाद खात थोडा वेळ आमच्या गावातील एकुलते एक पुजारी आजोबा यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या. दुपारी जेवण करून थोडा वेळ आराम करून संध्याकाळी पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. पालखीची मिरवणूक संपूर्ण वाडीत होते आणि वाडीतील सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेऊन या मिरवणुकीची सांगता होते. पालखी मिरवणुकीची सुरुवात प्रथम गणेश मंदिरातून होते. तिथे दर्शन घेऊन झाले की आमचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिरात जातो. त्यानंतर शेवटी श्री हरिहरेश्वर मंदिरात दर्शनाला जाते. गावातील प्रत्येक जण या मिरवणुकीत अगदी उत्साहाने येतात. मिरवणुकीचा शेवट असल्याने या मंदिरात सगळेजण पालखी नाचवतात आणि इतर सर्वजण गोल रिंगण करून नृत्य करतात. यावर्षी माझे बाबा आणि भाऊ दोघांनी फार उत्साहाने पालखी नाचवली. पालखी पुन्हा विठ्ठल मंदिरात येऊन ठेवली जाते. दरवर्षी रात्रीचे जेवण हे आमच्या काका आजोबांकडून गावातल्या सगळ्यांसाठी असते. मे महिन्याची सुट्टी म्हणून गावात बरेच लोक आलेले असतात. त्या सगळ्यांच्या जेवणाची पंगत ही आमच्या अंगणात बसते. संपूर्ण दिवस इतका गडबडीचा गेल्याने फार थकवा आला होता. त्यामुळे रात्री आम्ही लगेच गुडूप झालो. दुसऱ्या दिवशी बाबा आम्हाला आमच्या बोरिंगचं पाणी कसं येतं हे दाखवायला घेऊन गेले. एवढा उन्हाळा होता परंतु आमच्या बोरिंगला भरपूर पाणी होतं. आमच्या घराच्या शेजारी फणस, लिंबू, चिक्कू, मसाला, नारळ अशी भरपूर झाडं आहेत. इथल्या जमिनीत पावसाळ्यात माझी गावची आजी हळदी आणि भाताची शेती करते. उन्हामुळे सगळं कसं रखरखीत दिसतंय. पावसाळ्यात मात्र सगळं हिरवगार परिसर असतो. हे आमच्या अगदी घराशेजारी असलेल्या बरका फणसाचं झाड. या झाडाला एवढे फणस धरतात की तुम्ही खाऊन दमाल. हे फणस इतके उंच धरतात की आमच्याकडून काही काढायला जमतच नाही. मग बरेच वेळा हे फणस माकडच खातात आणि माकडांकडून खाली पडला की आम्ही तेव्हा त्यावर ताव मारतो. घराची बोरिंगची सिस्टम कशी आहे हे दाखवून झाल्यावर बाबांनी भावाला आमच्या देवाची पूजा कशी केली जाते हे दाखवायला घेतलं. हे आमच्या भावकीचं मूळ देवघर असल्याने इथे फारच कडक नियम व शिस्त असते. त्यामुळे बाबा अगदी पद्धतशीरपणे पूजा माझ्या भावाला दाखवत होते. त्यानंतर आम्ही आमच्या ग्रामदैवतेचं म्हणजेच गांगेश्वराच्या मंदिरात गेलो. यावर्षी तिसरा वर्धापन दिन सोहळा असल्याने फार जय्यत तयारी चालू होती. एकीकडे होम हवन चालू होतं तर दुसरीकडे गावातले सर्वजण देवाचे दर्शन घेत होते. आम्हीही देवाचे दर्शन घेतले. लगेच आरतीला सुरुवात झाली. संध्याकाळी निवांत गावात फेरफटका मारायला आम्ही शाळेजवळ गेलो तर गावातील मुलं मैदानात क्रिकेट खेळताना दिसली. तुम्हाला माहिती आहे का, या शाळेजवळच माहेरची साडीचे अलका कुबल आटले तिचं घर आहे. मंदिराच्या सोहळ्याचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की